मी प्राध्यापक PR भुतडा, बायोलॉजी डिपार्टमेंट, प्रताप कॉलेज अमळनेर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्डाने 2020-21 करिता जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला प्रविष्ट होणार आहे त्यांच्यासाठी 25% सिलेबस कमी घेण्यात आलेला आहे. हा जो कमी केलेला सिलेबस आहे तो खालीलप्रमाणे आहे, प्रत्येकाने नोंद करून घ्यावी. सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी आपले बुक्स ओपन करून घ्या आणि बुकमध्ये मी सांगतो त्याप्रमाणे टिकमार्क करून घ्या की कोणता भाग नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे. प्लीज ओपन द बुक्स. बुक्स ओपन केली सर्वांनी? आता लक्ष द्या. नाव द चॅप्टर नंबर 1, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. ह्या चॅप्टरमधून पॉईंट नंबर 1 जो दिलेला आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन, हा कमी करण्यात आलेला आहे. चॅप्टर नंबर 2, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ह्या चॅप्टरमधून पॉईंट नंबर 2.1, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, हा पार्ट कमी करण्यात आलेला आहे. चॅप्टर नंबर 3, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ह्या चॅप्टरच्या पुढे बघा डॅश केलेला आहे. डॅश केलेला असल्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की या चॅप्टरमधून कोणताही भाग वगळलेला नाही. म्हणजेच आपल्याला या चॅप्टरचा पूर्ण अभ्यास करावायचा आहे. चॅप्टर नंबर 4, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. या टॉपिकमधून सुद्धा कोणताही भाग डिलीट केलेला नाही. त्यानंतर चॅप्टर नंबर 5, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. ह्या चॅप्टरमध्ये बघा पॉईंट नंबर 5.1, ओरिजिन ऑफ लाईफ. पॉईंट नंबर 5.2, केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. 5.3, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. 5.4, डार्विनिझम. 5.5, म्युटेशन थेअरी. 5.7, मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. 5.8, हार्डी-वेनबर्ग प्रिन्सिपल. 5.9, अडॅप्टिव्ह रेडिएशन. 5.10, एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. 5.11, स्पेशिएशन. 5.12, जिओलॉजिकल टाईम स्केल. हा सर्व भाग कमी करण्यात आलेला आहे. चॅप्टर नंबर 6, प्लांट वॉटर रिलेशन. याच्यामधून 6.4, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. 6.5, वॉटर पोटेन्शियल. 6.6, प्लाझ्मोलिसिस. 6.7, path of water across the root. 6.8, mechanism of absorption of water. 6.9, translocation of water. 6.10, transport of mineral ions. 6.11, transport of food. 6.12, transpiration. 6.13, स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटल ॲपरेटस. हा सर्व भाग कमी करण्यात आलेला आहे. चॅप्टर नंबर 7, प्लांट ग्रोथ. या प्लांट ग्रोथमधून पॉईंट नंबर 7.1, प्लांट ग्रोथ. 7.2,
phases of growth. 7.3 condition of growth. 7.4 growth rate and types of growth. 7.5 growth curve. 7.6 differentiation, de-differentiation and redifferentiation. 7.7 development. 7.8 plasticity. 7.10 photoperiodism. 7.11 vernalization. 7.12 mineral nutrition. 7.13 नायट्रोजन सायकल हा भाग कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यावरती कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही. चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. याच्यामध्ये पॉईंट नंबर 8.5 मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स, त्याच्यामधलं आर्टिफिशियल व्हेंटिलेशन अँड व्हेंटिलेटर. त्याचप्रमाणे 8.16 एन्जिओग्राफी, हार्ट ट्रान्सप्लांट, सायलेंट हार्ट अटॅक. ह्या भागावरती कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही, म्हणजे हा भाग वगळण्यात आलेला आहे. चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. याच्यामध्ये पॉईंट नंबर 9.6 रिफ्लेक्स ॲक्शन अँड चार्ट नंबर 9.15 टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स. 9.7 रिसेप्टॉर्स. एवढा भाग ह्या चॅप्टरमधून कमी करण्यात आला. चॅप्टर नंबर 10 ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. हे बघा, या चॅप्टरच्या पुढे पण आहे की नाही आडवी रेषे, म्हणजेच ह्या पार्टमधून, ह्या चॅप्टरमधून कोणताही भाग डिलीट केलेला नाही आहे, कमी करण्यात आलेला नाही. चॅप्टर नंबर 11 एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. ह्या 11 चॅप्टरमध्ये 11.2 प्लांट ब्रीडिंग, 11.3 टिश्यू कल्चर, 11.4 सिंगल सेल प्रोटीन, 11.6 ॲनिमल हजबंडरी हा पार्ट कमी करण्यात आला आहे. चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी. ह्या चॅप्टरमधून कोणताही भाग डिलीट केलेला नाही, म्हणजे पूर्ण चॅप्टरचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. चॅप्टर नंबर 13 या चॅप्टरमधून सुद्धा कोणताही भाग कमी करण्यात आलेला नाही, पूर्ण चॅप्टरचा अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी करावायचा आहे. चॅप्टर नंबर 14 इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. ह्या चॅप्टरमध्ये 14.1 इकोसिस्टीम, 14.2 एनर्जी फ्लो, 14.3 इकोलॉजिकल पिरामिड्स, 14.4 न्यूट्रिएंट सायकल्स, 14.6 इकोसिस्टीम सर्व्हिसेस हा भाग वगळण्यात आलेला आहे, म्हणजे याच्यावरती कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही. चॅप्टर नंबर 15 हा 15वा चॅप्टर, हा शेवटचा चॅप्टर आहे. बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. ह्या चॅप्टरमधून 15.7 हा पॉईंट बघा, एन्व्हायरमेंटल इश्यूज. याच्यामध्ये ए पार्ट एअर पोल्युशन अँड कंट्रोल मेजर्स, नॉईज पोल्युशन अँड कंट्रोल मेजर्स, water pollution and control, thermal pollution and measures to reduce sewage, water, solid waste management. त्यानंतर 15.8 ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. 15.9 ओझोन डिप्लेशन. आणि शेवटचा भाग 15.10 डिफॉरेस्टेशन. एवढा भाग
या वर्षाकरता फक्त डिलीट केलेला आहे, तो फक्त थेअरीच्या परीक्षेसाठी. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंदणी केली असेलच. जर पुस्तकात केली नसेल तर पुस्तकात टिक मार्क करून घ्या आणि त्याप्रमाणे तो पाठ परीक्षेला राहणार नाही.